जवळ 2-3 लाखाची शॉपिंग केली आहे यात. उचाईर वाटतंय ना, असं चालायला लागेल पुष्पासारखा. साडी मार्केट बघा कसला क्लासी आहे बाई. मॉल आहे साड्यांचा मॉल. हसू बघत यायला लगेच अशा साडी मार्केटला आल्या आल्या हसली बघ ती. या 1200 पर्यंत तुम्ही बघू शकता साड्या. भाई काय आल्यावर नुसतं शॉपिंग करते नवरा भारी बघा. 1000 रुपयाला 1010 रुपयाला सामान बघा. यो सामान बघा. मजेदार पापलेट फुल बेल बनल्या नाही शपथ एक नंबर. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्रेंड हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं फ्रेंड ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग मदुराई. आता मदुराई मध्ये मस्त असा रेडी वगैरे झालो ना. आज आम्हाला काही फिरायचा नव्हता तरी आम्ही ट्राय करणार आहोत काहीतरी फिरायचा मदुराई मध्ये. आणि आज फक्त आम्हाला करायचे शॉपिंग. सकाळचे 9:30 वाजता म्हणजे आज थोडा लेट उठून मस्त एकदम आरामात उठलो. मस्त रातभर एसी तुम्हाला पूर्ण रूम मध्ये काय दिसते का ही एसी आहे काय रूम मध्ये पूर्ण. ही वरची एसी मस्त थंडाव्याने झोपलो. आणि रातभर पाऊस चालूच आहे. सकाळचा पाऊस चालू आहे. ते वातावरणामुळे मला लय बरा वाटला. पावसामुळे मस्त वाटलं ना. समीर लवकर रेडी होऊन आलाय. चला नाश्ता करायला बोलतोय. 9:30 वाजता नाश्ता करूया. काल नशीब आम्ही जाऊन पहिला दर्शन केला त्यामुळे आज आरामात उठता आला आम्हाला. प्रॉपर सगळं झालं. आता त्याला नाश्ता करायला टेरेसवर मदुराई बघूया. मदुराई काल संध्याकाळी आलो होतो बघायला भेटली. आज टेरेसवर बघूया. कसला पाऊस पडतोय हलका हलका. काय वातावरण झालं भारी. आणि यो समुद्र आहे पाठीमागं तुम्ही बघू शकता. साऊथ बोलला ना एकच नंबर आहे भाई. मला लय आवडला. वातावरण भारीच आहे सगळं. मीनाक्षी टेम्पल अप्रतिम आहे. फक्त आम्हाला बघायला नाही भेटला का. चला नाश्ता करू पहिला. नाश्त्याला काय बघू. सगळी आरामात उठली नाच. त्याचा तो नाश्ता करते. काय साऊथ इंडियन इडली वडा दाल वडा मजेदार. साऊथला आलो तर साऊथचा खाला पाहिजे ना. बरोबर. ताई जण सगळा बनवता येते ना. एक नंबर. मला शिकवशाल का. ट्युशन घेशाल माझा. म्हणजे बायकोला काम नको ना करायला. समीर बघ शिकून घे. इडली बिडली सगळा जमतंय काही जण. आता आपण नाश्ता वगैरे केला आणि पहिला सगळ्यांना थँक्यू बोलतोय. एवढा सुंदर जेवण वगैरे बनवता तर पहिला तुम्हाला धन्यवाद. आणि हरीश दादा सोबत तुम्ही एवढा म्हणजे फिरता तर तुम्हाला कसं वाटतं जेवण बनवण्याचं. असं आम्हाला किती त्रास झाला तरी आम्हाला असं मजेशीर आम्ही सगळं करतो. अच्छा एकदम औषध. सगळे औषध बनवतो मजा. हा आणि फिरायला पण भेटतंय मस्त. पण भेटते. हा आणि तुमच्या हाताला जी चव आहे त्याबद्दल तर बोलू शकत नाही. एकदम भारी. एकदम मजा येते जेवायला. म्हणजे आवरे लांब येऊन आपले घरचा जेवण भेटतंय असं फील होतं नेहमी. जेवण तर भारी बनवतात त्या. किती पण दमल्या असल्या तरी पण ते त्यांचं टाइम टू टाइम जेवण आम्हाला रेडी देतात. अच्छा म्हणजे त्यांचं काम. किती पण उशीर झाला तरी पण त्या जेवण रेडी करतात. चला धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. आणि असेच सोबत राहा नेहमी. थँक्यू. फायनली नाश्ता वगैरे केला आम्ही. आणि त्यानंतर पहिला आम्ही चाललो ना आता मदुराई पॅलेसला. रिक्षा केली. आता किती बोलला रिक्षाचा 200 सगळ्यांचं. एक रिक्षाचं 200. ओके. पर पर्सन 9, 7 ते 8 माणसं बसतात ना त्यामध्ये. हाऊ मेनी पर्सन 4 मेंबर्स. एअर 4 मेंबर अँड 3 मेंबर देअर. हॉटेल पासून 4 किलोमीटर आहे महल. आणि काही विसरलो क्या बोलू. मदुराई पॅलेसला चाललो ना आता. हॉटेल पासून 4 किलोमीटर आहे. रिक्षावाल्याने आमच्याकडची 200 रुपये घेतलं. पर पर्सन 50 रुपये. 4 मेंबर बसतात. महल मध्ये पोचलो. तिरुमलाई नायक महल.
पॅलेसचा तिकीट काढला 10 रुपये पर पर्सन आणि चाललो आतमध्ये बघायला. सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. चला जाऊ आतमध्ये. पॅलेस मध्ये फिरूया आता. राजा तुमच्या सोबत आहे. आज कपडे वेगळे घातले ना राजाने. पिकनिकला आलोय ना. हा आज साऊचाही वाटतंय ना. असं चालायला लागेल पुष्पासारखा. वाव काय बोलता खांबांबद्दल? काय बोलता? आपल्याकडे ब्रिजला खांब असतात काय एवढं मोठं महल मध्ये. भिवंडीला ट्रॅफिक होते म्हणून 82 खांब नाही वाचत. मेट्रो झाली का? पण तरी पण ट्रॅफिक लागणार 100%. एक खांब घेऊन जायचं आहे आपल्याला. काय भारी आहे महल. तर आज मी साऊथचा हिरो वाटते बोलता. भारी ठिकाणी तर आयसच चालू का मग पुष्पावर का? चला आता आमच्या महल मध्ये आम्ही फोटो काढतो ना. महल मध्ये बघायला काय आहे, फक्त काम. महल भारी आहे एकदम, असं मजा येते बघायला. वर्षी ओपन आहे, पाऊस पडतंय म्हणून पटपट फोटो काढूया. महल बद्दल बोलायला गेलो ना, एकदम भारी बनवलं आहे. आणि याची साईज आहे ना, ती साईज बघून इम्प्रेस होते माणूस. एवढा भारी म्हणजे मोठ्या मोठ्या पिलर्स अँड नक्षी वरती पण एकदम कोरलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम वरती पण सगळं कोरलेला आहे. हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्सची आमची पब्लिक इथं बसलेले आहे महल मध्ये. हे बघा महलचं काम बघा तुम्ही, एकदम नक्षीदार, एकदम भारी. आणि हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्सची पब्लिक. कसा वाटतंय महल? येस. चला आता मस्त फिरू महल. कसा वाटतंय महल? मस्त. फोटो वगैरे काढले का? सुंदर सुंदर. आता शॉपिंगला जाणार. दादाला टेन्शन आलंय बघ कामपुटला माग. साड्या घेणार. घ्या घ्या मस्त मस्त. सगळ्यात मोठा टास्क काय माहितीये का ब्लॉग पेक्षा? जो डान्सचा रील बनवताना या त्याच्यामध्ये. कसा आहे? कसा आहे ब्लॉग मध्ये सांगा कसा आहे. लई मोठा टास्क दिलाय आम्हाला सगळ्यांना रील बनवायचा. प्रेक्षक पण जमा झालं ना, या सगळी प्रेक्षकात आणि या रील चालू आहे. बघू काय होतंय आता. डान्स स्टेप बघू. रेडी 3 2 1 गो. प्रेक्षक सजेशन देतात. प्रेक्षक सजेशन. आला कपला आवऱ्यासाठी 3 महिने घालवलं प्रॅक्टिसला. कौशी प्रॅक्टिस करताल. अभ्यास आवरा गेला असताना त्याला आज रील्सला दिली चान्स. उद्यापासून अभ्यास आहे. मिनी चांगला तसा केला म्हणून झाला नीट. हा एक डान्स आहे त्याच्यामध्ये मिनी पण भाग घेतलाय. आणि काय रोल करणार आहे माहिती का? अंबायांचा फोटो काढून उद्या मग दाखवतो. बाजूशी नाचतील, मी गणपती म्हणतोय. कैशी पोरा राहतात गणपती बनवून. म्हणजे असा पहिले 4थी बिथीला असताना गणपती बनायचो गॅदरिंगला, ती आठवण. महल मधून आलो आम्ही आणि फेवरेट सेक्शनला, बायकांच्या फेवरेट सेक्शनला आलो. साडी. साडी. समीर आपला काय काम आहे? बहिणीला साडी घेतो. असं आहे का? गपचूप घेतला काय तिला? गपचूप तिला घेते बहिणींचं नाव सांगून. आई शपथ. साडी मार्केट बघा कसला क्लास आहे. मॉल आहे साड्यांचा मॉल. हसू बघत यायला लगेच. अशा साडी मार्केटला आल्या आल्या हसली बघ ती. बहिणीना, आईला, हा वहिनीना. चला मी पण घेतो माझ्या होणाऱ्या बायकोला. असं तुम्हाला वाटेल घेते. चल तिला ही साधी 100 वाली. हो साड्यांच्या क्वालिटी बघा. मदुराई मार्केट साडी सेंटर म्हणजे असं भरपूर साड्यांचं शॉप आहे. आता यान बघतील ताईसोबत आलो. ताईला माहिती आहे जास्त करून पैसे साड्या भेटतात. काय ऍडव्हर्टाईज करायची आहे का? साड़ी फ्री भेटेल. मैनेजर का है आपका? क्या साड़ी लेना है क्या? सबसे सस्ता कितने का है?
लोअर प्राइस, मोस्ट लोअर प्राइस 500 रुपयापासून स्टार्ट साड्या बघू शकता तुम्ही. 300 रुपयापासून स्टार्ट. मग 300 वाल्या द्या सगळ्या बस. तुम्हाला सांगायचं विसरलो, साऊथ मध्ये एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लँग्वेजचा. त्यांना इंग्लिश समजते थोडीफार, ती पण पूर्ण नाही, थोडीफार इंग्लिश समजते आणि हिंदी तर बिलकुल नाही समजत. फक्त लँग्वेजचा थोडासा प्रॉब्लेम आहे. आपले इकडची माणसं आली ना त्यांना हिंदी पण नाही समजत. काही का नाही समजतंय, 50% लोकांना नाही समजत. बहुतेक लोकांना नाही समजत, 60 ते 70% लोकांना. हे बघा साड्यांचा दुकान बघा किती मोठा आहे, तुम्ही बघू शकता. साड्यांचा डोंगर रचला असती बघून. एक पण नाही घेतली, ही घेतली का? एक फिक्स केली. आता नाही ती भारी आहे का? दाखव पहिला. 1200 पर्यंत साड्या बघा कसल्या भारी आहेत. का ताईने पण घेतल्या ना? किती घेतल्या? 4 घेतल्या टोटल. 4 साड्या घेतल्या ना. या 1200 पर्यंत तुम्ही बघू शकता साड्या. एकांचा सेमी सिल्क साडी आणि डायमंड मध्ये. हा हा, यो कलर भारी. 1 2 आता मी घेते दीदी सणा साड्या. तुला मम्मी पाहिजे का नाही? घे चल, 4 घे टोटल. 4 साड्या घेतो ना आपण. हा 4 तुला एक. ऐसा नाही, ये 2 तर फिक्स आहेत. यो मस्त लय भारी आहेत ना साड्या. भाई काय आल्यावर नुसतं शॉपिंग करते. नवरा भारी आहे मधुरे. हा येड्या झाल्या ना सगळ्या. आमच्या सोबत जवळ आली ना जाता तो शॉपिंग करताय. नवरा बायको येईल तर नवऱ्याला टेन्शन नाही. नवऱ्या भारी भारी म्हणजे प्राइस पण कमी आहे. 1200 ला. मम्मी आपल्याकडे माग भेटतं का या साड्या थोड्या? मम्मीला कोणीच माहिती नाही, 0 नॉलेज आहे साड्यांबद्दल. 0 नॉलेज. दीदी सांगतात तिला, नाही तर आम्ही काय गेलो तर. 1000 रुपये. ओपन करो एक बार. ओपन बघा 1000 रुपयाला. 1010 रुपयाला. हा घे चल, घे चल. तुला घेतली बुक केली. एक करो चलो. ये और कलर दिखाओ ना मम्मीला थोड़ा. सावलेमान पे जाएगा ऐसा दिखाओ. सावलेमान पे. हा यो मस्त वाटतंय. तुला आवडलाय ना? मग घे चल. ही साडी बघा, ही साडी घेतो ना मी. ओपन करून बघूया. 1000 रुपयाला ही भारी आहे बोलतो साडी. ही ओपन केली साडी, ही पण मस्त आहे. डायमंड किधर गए? बेच दिए क्या? हाँ इस साइड डायमंड है क्या? उल्टी खोली थी. ये ब्लाउज है क्या? ये मुझे ज्यादा पता नहीं, लेकिन ये बघा 1200 रुपये ना. 1200. 1200 रुपये. हाँ हाँ 1235. ओके. साड्यांचा खजिना आहे खजिना. हे आता झाले सेमी सिल्क. असं पक्क सेक्शन. आता या पक्के सेक्शन मध्ये भारी भारी साड्या तुम्हाला दाखवते. फॅन्सी कॉटन बिटम मध्ये तुम्ही बघू शकता. हे बघा फॅन्सी मध्ये और भारी भारी. हाय दिस फॅन्सी सेक्शन ना. ओके. ओपन 1 साडी. एक साडी ओपन करायला सांगली त्यांना. हे बघा फॅन्सी सेक्शन मध्ये. हाऊ मच? 700. 705 रुपयाला. 705 रुपयाला साडी. 1 मीटर ब्लाउज. ओके. बघ मम्मी तगड्या साड्यात. पूर्ण साड्यांचा भंडारूच आहे. प्रत्येक साईडला वेगवेगळं सेक्शन. कॅटलॉग साडी बघा. हाऊ मच दिस? 1300. 1360 रुपये. ओ माय गॉड. बायका पागल होती ना ऐसा बघून. आवरा भारी आहेत साड्या या. हे बघा प्रत्येक ठिकाणी साड्यांचा नुसता भंडार. चार साड्या घेतल्या मम्मीने. नाही करत म्हणजे दीदी सण वगैरे सगळ्या नाही. ना अजून 2 घेवायच्यात. म्हणजे टोटल 5-6 साड्या घेवायच्यात आम्हाला. 7-8 साड्या घेवायच्यात ना. हा यो पण मस्त आहे कलर. ताई कन्फ्यूज झाली. आवऱ्या साड्या घेवायच्यात तरी घेतल्या 7-8.
अजून घेवायच्यात एक दुकान टाकायला लागेल करा म्हणजे जेवढी पब्लिक साड्या घेतील ना एक दुकान टाकता येईल एवढ्या साड्या घेतील. हा लुगरा ना आईसाठी घेतो मी आईसाठी आईच्यासाठी बघ कलर योच भारी वाटते आईला भारी वाटेल ना. पल्लू हा पल्लू हा पल्लू प्राइस प्राइस ओके 630 पाहिला बघू शकता तुम्ही 635 रुपयाला ही साडी मस्त आहे ना. कॉटन कॉटन सेमी सिल्क सेमी सिल्क ही पण सेमी सिल्क मध्ये सेमी सिल्क ते लगभग 750 रुपयाला सेमी सिल्क मध्ये. पागल पागल 1 किलोच्या झाला. मम्मीला साडी घेतलेली ती ताई चुकीची काय तरी ठेवली आता ती भेटणे ना आम्हाला माहिती नाही का ती कशी होती. आता दुसरी शोधता वेळेस अर्धा तास गेला या समजला ना. डेंजर ताईने पक्की मदत केली मम्मीला घेवायला पण तरी काही सूट नाही होईल साडी. आता काय सीन माहितीये का साड्या तर खरेदी केल्या आम्ही आता मेन सेक्शन मध्ये आलतो. समीर बोलतो तुझा बर्थडे आहे था समीरने त्याच्या तरफ से मला एक शर्ट गिफ्ट केलाय आता तो दाखवी नाही तोच शर्ट मी बर्थडेला घालीन. मस्त आहे शर्ट थँक्यू भाऊ थँक्यू. ऐसा म्हणजे प्रेमल माणूस याच्या सारखं म्हणजे आयुष्य का बघला नाही म्हणजे आवरा सगळ्यांना मदत करतं स्पेशली मनाच नाही सगळ्यांना आवरा भारी मदत करते ना म्हणजे मन जिंकला सगळ्यांचा एक नंबर. चला आता साड्या घेतल्या त्या बघू अजून एक साडी घ्यायची. हमारा मराठी लँग्वेज कैसा लग रहा है मजेदार. चलो थँक्यू. समीरला बोलते का नको मनासाठी नको लई कपड्यात माझ्या घरची बोलतो नाही तुला घे माझ्या घरची बोलतो बर्थडे गिफ्ट. समीर म्हणजे ऐकच नाही बोलतो तू घेच माझ्या घरची बोलतो गिफ्ट. चल एकदाशी फायनल करतो काहीतरी लई खुशी होते रे असं अचानक भेटल्याने आवरा प्रेम एक नंबर वाटतंय. तो आता साड्या पण आम्ही टोटल 6 का 7 घेतल्या आणि एक शर्ट फुल खर्चा हो गया फुल मजा आली शॉपिंग करायला. मदुराईमध्ये एकच याच्यामध्ये सगळं आहे मेन्स वगैरे आहे साड्या आणि वरच्या फ्लोअरला काप्यांचा काय सीन. योग भरलेला ब्लाऊज बघा आहे भरलेला ब्लाऊज का तिला 3,300 रुपये भरलेला ब्लाऊज डायरेक्ट रेडीमेड. 3,000 पासून स्टार्ट आहे का 1000 पासून स्टार्ट आहे बोलतो हे बघा. 475 रुपये 475 रुपये भरलेला. हा कमी भरलेला आहे पण हाय ना भरलेला तर आहे हाय शपथ. आणि यो 1200 रुपये हाय शपथ क्रेझी आहे ना काम. सगळ्याही मिळून आमचे मंडळी जवळजवळ 2-3 लाखाची शॉपिंग केली आहे. ताईनीच पक्की शॉपिंग केली मम्मीनी पण पक्क्या साड्या घेतल्या. तुम्ही किती घेतल्यास 7-8 साड्या घेतल्या मम्मीनी 7 मांडलाय का साड्या. मीनी फक्त एक शर्ट तो पण समीरनी गिफ्ट केलाय. आपल्याला कपड्यांचा दौरा काही नसतो. समीर कितना साडी लिया साडी 5 घेतल्या. हा 5च्या सन्मान तिघांना कपडे घेतले आणि तुला स्वतःसाठी मला नाही घेतलं. स्वतःसाठी काही नाही घेतला पण दुसऱ्यांची जास्त हे आहे तुला. अरे यार त्यांनी मना शर्ट घेतलाय पण स्वतःसाठी काही नाही घेतला भाई साहेब. या मम्मीनी साड्या बघ हो नवऱ्या साड्या घेतल्या टोटल हे बघा. या नवऱ्यात त्यानं सो पिशवी काय भारी आहे ना पिशवी मस्त दिली बाई. हा मजेदार पिशवी. अजून एक साडी घ्यायची आहे आम्हाला बाकी. बर्थडे गिफ्ट केलाय का हिने थँक्यू. आतापासून बर्थडे आहे आपला 19 डिसेंबरला तर हॅपी बर्थडे ऍडव्हान्स मध्ये. तुम्ही काही पाठवायचं असेल तर पाठवा. हे काहीतरी काय भीक मागणे का काही. साड्या वगैरे घेतल्या आणि यो शर्ट. थँक्यू बाबा थँक्यू. आय लव्ह यू बाई आय लव्ह यू. आय लव्ह यू टू भावा. अख्खा दुकान घेतलाय मिळून सगळे माणसं आहे आमचे. यांचा धंदा केलाय आज पक्की पब्लिक आली ते आमची. हा सगळी पब्लिक हेच दुकानात आली नेहमी हेच दुकानात येतोस का पण आयचं पक्क दुकानात नाही टेक्सटाईल. साड्या मस्त काय आमची झाली शॉपिंग बस झाला एक दुकानांची सगळा ऐसा या पक्क दुकानात. आम्ही चाललो रूम वर ताईसा अजून शॉपिंग करतात नंतर येऊ 4 वाजता पोहतो की गाडाला जमला त्याला जगाला जाऊ. सामान बघा यो सामान बघा मजेदार शॉपिंग ओनली शॉपिंग जमलदवरी शॉपिंग केली मजा आली ना शॉपिंगला. समीरने जवळजवळ 15-20 हजारची शॉपिंग केली
आमची थोडीशी झाली, परत ताईने ऐसा सगळ्यांचा मिळून जवळजवळ 2-3 लाखाचा सामान झालं असेल. आवरी पब्लिक होती आपली शॉपिंगला, सगळे ॲव्हरेज प्राइस मध्ये घेतलाय काही ना काही. हॉटेलात ना बाई, हॉटेल 101 हॉटेल हा. प्रत्येक ठिकाणी सगळी सुविधा भारी असते हॉटेलला. आणि या हॉटेलला रेस्टॉरंट पण आहे, आपल्याला काही खावायचं असलं तर आपण मागवू पण शकतात. बट हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स काही खावायचं बाहेरची गरज लागेल नाही, सगळ्या घरांचं जेवण आहे आपलं. चला आता मस्त जेवायच्या टायमिंगला आलो, सामान ठेवू न जाऊ जेवायला. जेवणाचा त्रास नाही ना जरा असं. जेवायला आलो ना, जेवायला आज अजून भारी आहे, म्हणजे शेवटचा दिवस आहे आजचा. तर जेवायला आज एकदम भारी भारी बनवलाय. भात बनवलाय, जवला बनवलाय, या बोंबल्या आणि वरण भात आणि यो चिकन. म्हणजे काय काय बनवलं आज, लई काही ना काही टाइम होता तर. आणि आमचे जेवण बनवणार आहे, अरे संध्याकाळला पापलेट आपल्याला लिहिलं. अरे वा वा वा, पण मला उपवास आहे आज शनिवार. हा उद्या खाऊ, डब्यान घेऊन ठेवायला लागेल. पापलेट पोलबेल भेटल्या नाही, शपथ एक नंबर. म्हणजे आपल्याला कन्याकुमारीमध्ये मच्छी खावायला भेटणार आज संध्याकाळी पब्लिकला. आणि हे साईडला भाकरी, भाकरी संध्याकाळला भाकरी ना स्पेशल. एक नंबर एक नंबर मजेदार. आता व्हेज जेवूया आपण, आज शनिवार आहे बोलले, उपास म्हणा. मम्मी पण व्हेज, समीर पण व्हेज ना आज उपास. हॅलो 4011 कॉफी. चल थँक्यू. अशी सर्व्हिस आहे अशी, तर पटापट काही मागवायचं असला तर लगेच मागवता येते, हे काही बरं आहे. खाना तुमने दाओ तो हमने दाओ क्या हमने कहा हम पैसा ले रहे थे, तुम क्या बोले मैं लेके आ रहा हूँ, चलो मैं लेके आ रहा हूँ, भांडणं झाली भांडणं झाली. अरे यार भी बात कर रहे हैं यार. सो हे भांडणानंतर म्हणजे आम्ही फायनली आता पोहोचलो महाराष्ट्रामध्ये. यो वाला ब्लॉग आहे ना 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचा आहे मला. टोटल पूर्ण दिवसाचा जर ब्लॉग बघायला गेलो तर 40 ते 45 मिनिटाचा ब्लॉग होता आणि योच बहुतेक 22 मिनिटाचा झालाय. तर करता यो ब्लॉग इथंच एंड करावा आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका, कारण ते ब्लॉग मध्ये आवरा भारी मंदिर आहे, विष्णू मंदिर. तो तुम्ही बघून एकदम म्हणजे खुश होशाल. साऊथचा मंदिर आवरा भारी आहे. अचानक गेलो कारण आम्हाला प्लॅन नव्हता त्या जायचा, बट गेलो आणि आवरा भारी ब्लॉग झालाय. पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि त्याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. ट्विस्ट म्हणजे जेवणाचा. तुम्ही आता पापलेट वगैरे बघला असाल तर काय काय जेवायला मेजवानी आहे तुम्ही बघा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आवरी पब्लिक खुश झाली ना बाई जेवणाविषयी, खतरनाक. यो ब्लॉग इथंच एंड करताय. आणि कसा वाटला यो वाला ब्लॉग शॉपिंगचा. जवळ सगळे माणसाही आमचे किती शॉपिंग केली माहिती आहे, प्रत्येकाने 10,000 15,000 अशी शॉपिंग केली. आणि ते दुकानात आमची 40 ते 50 माणसं असतील तर टोटल सगळे किमती 4 लाख रुपयाचं सामान घेतलं असं लाखे दुकानांची आवरी शॉपिंग केली ते दुकानात. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका तुम्ही. नीट बघा आणि मजेदार. आणि सिरीज कशी वाटते ते कमेंट करून सांगा. बाय.